नमस्कार. मी विश्वास उटगी. आज महाराष्ट्र सरकारने आपलं बजेट सादर केलं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पण आहेत, पण अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांनी आता या संपूर्ण अर्थसंकल्पाचा ताबा घेतला, कारण ते फायनान्स मिनिस्टर आहेत. ते त्यांच्याकडे आता मुख्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री पण आहेत आणि अर्थमंत्री पण आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. पण परफॉर्मन्स काय? प्रश्न आहे तो परफॉर्मन्सचा. त्यांनी जे काही एक दिवस आधी जो इकॉनॉमिक सर्वे घेतो महाराष्ट्राचा, तो जर आपण नीटपणे बघितला, तो आजच्या वर्तमानपत्रातून आलेला आहे. काय इंडिकेटर्स आहेत की महाराष्ट्र शेतीत पिछाडलेला आहे. महाराष्ट्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्योग आणि गुंतवणूक या दोन गोष्टीत पुढे आहे. बाकी सगळ्या पॅरामीटरमध्ये महाराष्ट्र मागे आहे. ज्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही उद्योगात पुढे आहोत आणि आम्ही गुंतवणुकीत पुढे आहोत, हे सगळे डावोसला या देशातले, महाराष्ट्रातले, अगदी मुंबईतले आणि त्यांचे कॅबिनेट मधल्या जवळच्या लोकांच्या गुंतवणुकी, त्याचे एमओयू त्यांनी केले आणि त्याचा ते टेंभा मिरवत आहेत की आम्ही कशा गुंतवणुकी आणल्या ते बघा. प्रत्यक्षामध्ये ते बोलत असताना 17-18 लाख कोटीचा हिशेब मांडतात, पण मग याचं रिफ्लेक्शन प्रत्यक्षात केव्हा होईल? जेव्हा या गुंतवणुकी होतील तेव्हा कॉलर टाईट होऊ शकेल. नाहीतर हे फक्त गेल्या 14 वर्षामध्ये घोषणा घोषणा आणि घोषणाच. दुसरा मुद्दा, इकॉनॉमिक सर्वे काय सांगतो की दरडोई उत्पन्न हे यापूर्वीच्या वर्षापेक्षा कमी आहे. काही जण म्हणतात 30,000 कोटीने जास्त आहे. प्रश्न 30,000 हा कमी का जास्त हा नसून एकूणच वार्षिक जर 3,20,000, 30,000, 40,000 असं जर असेल तर महिन्याचा किती होईल हिशोब लावा. म्हणजे 30,000 जरी म्हटलं तरी 3,60,000 होतात. तेवढं नाहीच आहे. गेल्या वर्षी नव्हतं, त्याच्या आधीच्या वर्षी, याही वर्ष नाहीये. मग महाराष्ट्राची अपेक्षा काय 30,000मध्ये लोकांनी महिना महिना काढावं? 4 माणसांचं कुटुंब, 5 माणसांचं कुटुंब. कारण मुळातच लोकांना काम नाहीये आणि जे काही दरडोई उत्पन्न आहे, आम्ही ट्रिलियनच्या भाषा करतो, जीडीपीच्या भाषा करतो, परंतु प्रत्यक्षात दरडोई उत्पन्न हे 30,000च्या खाली आहे. हे सगळे कंत्राटी लोक आहेत, आउटसोर्स लोक आहेत, त्यांना कायमस्वरूपाच्या नोकऱ्या नाहीयेत. ही सरासरी आहे. आपण ही सरासरी लक्षात घेऊन प्रचंड विषमता असलेला हा देश, ज्याच्यामध्ये 85 कोटी लोक रेशनवरती राहतात, या ठिकाणी सुद्धा रेशनचे आकडे जर बघितले तर नाही म्हटले 2 कोटी लोक तो तांबडा किंवा पिवळा रेशन कार्ड असणारे आहेत. म्हणजे 2 कोटी लोक यांनी फक्त त्या रेशनवरती जगावं अशी सरकारची अपेक्षा आहे. आणि किमान यांना कंत्राटी कामगारांना, असंघटित वर्गाला मिळणारा पगार किती? तर 15,000 ते 25,000. आता एका बाजूने प्रचंड धनाढ्य असे श्रीमंत लोक मुंबई पुणे सारख्या शहरात, नागपूर सारख्या शहरात आहेत, कोल्हापूर सारख्या शहरात आहेत. ही एक मोठे उद्योगपती आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, आर्थिक राजधानी मुंबई आहे. ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने हे गोळाबेरीज महाराष्ट्र हा या देशामध्ये सर्वात अग्रेसर जो राज्य होतं ते आता दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा 5व्या किंवा 6व्या नंबरवर आहे. पण याची आम्हाला शरम वाटत नाही. आणि आता अर्थमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे की रोजगार कसा वाढावा, तर गुंतवणूक आली म्हणजे रोजगार वाढतो असे छापून आणणं सोपं आहे. आता 63 का 64 लाख छोट्या युनिट्समध्ये 2.5 कोटीचा रोजगार आहे असा उल्लेख आहे. खरोखर आहे का रोजगार? सगळ्या MIDC मध्ये फिरून आल्यानंतर कळतं, काही महत्वाच्या मोठ्या चाकण किंवा पुणे किंवा नगर किंवा फार फार तर आपण म्हणू नाशिक, अंबड, इथे मोठमोठ्या MIDC आहेत. तिथे छोट्या आणि मधल्या साईजचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र नाहीये. बंद पडणारे छोटे आणि मधल्या साईजचे उद्योग हे फार मोठ्या प्रमाणात करोनानंतर आहेत. आणि म्हणून या ठिकाणचा रोजगार जो
संपूर्ण देशामध्ये 13 कोटीचा रोजगार होता, तो महाराष्ट्रात सर्वात जास्त होता, तो आता नाहीये. बंद पडणारे छोटे उद्योग आणि मधल्या साईजचे उद्योग, एसएमई आणि एमएसएमई यांची संख्या मोठी आहे. यांना आपण कशी मदत करू असा खरा प्रश्न असताना एकूण संख्या सांगायची, रजिस्टर्ड काय सांगायची, उद्योग काय म्हणतात त्याला, उद्योग मित्र किंवा काय जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती किती लोक सांगायचे आणि आम्ही हा रोजगार तुम्ही नाही बनवला हा रोजगार पहिल्यापासून आहे आणि हे श्रिंकिंग आहे आणि हे उद्योगच बंद पडत आहेत आणि स्टार्टअप मध्ये युनिकॉर्नची संख्या घटते आहे आणि स्टार्टअप पण घटते आहेत. अशा वेळेस बँकांनी त्यांच्यासाठी काय मदत करावी, सरकारने त्यांच्यासाठी काय मदत करावी, अशा काय योजना आहेत? अशा काही योजना नाही. योजनांचा फुलोर आहे, अंमलबजावणी काही नाही. त्यामुळे एकूण आम्ही FRBM ऍक्टच्या अंडर 3% खाली आम्ही तूट कशी ठेवली किंवा रेव्हन्यू तूट कशी आम्ही 1% खाली ठेवली, हे कुठली तरी एक रेष मोठी केली की दुसरी रेष खाली होते आणि त्याच्यामध्ये बँकांच्या बॅलन्स शीटसाठी ऑपरेटिंग प्रॉफिट किती आणि मग नेट प्रॉफिट किती ह्याच्यामध्ये जी मखलाशी असते तीच या राज्याच्या बॅलन्स शीटमध्ये बजेटमध्ये दिसते. इथे खरा प्रश्न काय आहे, आजचं बजेट हे तोटीचं बजेट आहे. ते पॅरामीटर्स मध्ये आम्ही बसवलं, याची पाठ ठोकून घेत आहेत, पण रोजगार मिळते नाही, महागाई कंट्रोल नाही, नवीन रोजगार निर्माणाची कोणती संधी नाही, अनेक योजना दिसत आहेत. त्यामुळे या बजेटला काय म्हणावं, योजनांचा सुकाळ. पण काही गोष्टी, शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केलेली आहे. 14 साली केलेली कर्जमाफी ही त्यांच्या अटी आणि शर्ती तेव्हा ज्या होत्या तशाच आजही आहेत. तुम्ही जर रिपेमेंट करणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 मिळतील. आणि पण इथे तर 7-12 माझा पूर्णपणे गहाण आहे, म्हणून मी आत्महत्या करतोय आणि माझं बँकांचं कर्ज एकदा तरी 7-12 कोरा उतार करा. आश्वासनं आणि भाषणं खूप करणारे लोक असतात सत्तेवर आल्यानंतर, तर प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी खऱ्या अर्थाने जी 2008 मध्ये शरद पवार साहेब जेव्हा शेती मंत्री होते आणि मनमोहन सिंग साहेब जेव्हा या देशाचे पंतप्रधान होते तेव्हा जी 73,000 कोटी झाली, त्यानंतर खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ही राबवण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थाने मग या ठिकाणी आता जी कर्जमाफी आली त्याच्यामध्ये किती लोक लाभार्थी असतील काही सांगता येत नाही, किती लोक पात्र असतील काही सांगता येत नाही. अशा वेळेस जे पात्र होतील त्यांचा बँकांना त्यांचा जो काही कर्जाचा इंडेटेडनेस जो आहे, बँकांना सरकारचा चेक जाईल, तेवढं पास होईल, पण किती? त्यामुळे त्याची जी प्रोव्हिजन आहे, त्याची योजना आहे, ही 14 सालासारखीच फसवी आहे. लोक आता एकूणच भारत आणि अमेरिका ह्या अग्रीमेंटमुळे शेती व्यवस्था बर्बाद होते हे या देशाचं राष्ट्रीय चित्र आहे. नरेंद्र यांचं सरकारने केंद्रामध्ये जे बजेट 1 तारखेला मांडलं त्याची कॉपी आता देवेंद्र साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी योजना त्याच आहेत. रस्त्याच्या योजना, विजेच्या योजना, शेतीच्या योजना, सर्व तऱ्हेच्या योजना आहेत. पण जीएसटी मधून मिळालेला पैसा, टॅक्स कलेक्शन मधून मिळालेला पैसा तो वारेमाप खर्च होतोय काही ठराविक मोठ्या कॉर्पोरेट्सच्या उद्योगांसाठी. आणि मग वर्णन कसं होतं की रस्त्यावरती वाहनं किती आहेत, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर किती खर्च केलं, अरे किती लोक शेतकरी आत्महत्या करतात आणि उपाशी राहत आहेत, महागाई किती वाढते आणि रोजगार वाढतच नाही. याविषयी आत्ता युद्धाचं संपूर्ण वातावरण ज्या नरेंद्र मोदींनी इस्रायलच्या व्हिजिट नंतर घडवून आणलेलं आहे, या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या संपूर्ण बजेटमध्ये एक शब्द बोलत नाही. आमच्या कापसाचं काय होणार, आमच्या सोयाबीनचं काय होणार, आमच्या कांद्याचं काय होणार, आमचा माल कुठे विकला जाईल आणि आमचा माल उत्पादन खर्चानंतर 1.5 पटीने त्याचा भाव मिळेल का, काहीतरी गॅरंटी आहे का? त्याला लागणार पिकांसाठी लागणार बी बियाणं खतं याचे भाव काहीतरी गणित आहे का? फक्त योजना, आम्ही सौर पंप एवढे बसवतो तेवढे बसवतो, पण शेतकऱ्याला उत्पादन खर्च जर मिळत नसेल तर त्याला गॅरंटी काय, त्याच्या इन्कम गॅरंटीचं काय आणि त्याच्या उत्पादनाच्या खर्चाचं काय? जोपर्यंत ह्याच्याविषयी राज्य सरकार भूमिका घेत नाही तोपर्यंत शेतकरी या सरकारवरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि त्याच्या आत्महत्या थांबवणं याची सरकार जबाबदारी घेतच नाहीये. अजूनही दिवसाला 3 आत्महत्या होत आहेत आणि बजेट सादर करणारे लोक फक्त
शहरांमध्ये आम्ही हे करू आणि ते करू असं सांगतायत. त्यामुळे शहरांचा विकास, पण हे करताना काही भन्नाट गोष्टी मांडलेल्या आहेत. अहो, इथे हजारोनी शाळा बंद होत आहेत. हजारोनी शाळा बंद होत आहेत. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मराठीच्या शाळा, सर्वच शाळा ज्याच्यावरती सरकारचा खर्च नाही, एक अजिबात उल्लेखच नाही. आणि आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी या नवी मुंबईमध्ये उल्वे एअरपोर्टच्या आजूबाजूला 6 म्हणजे 5 खंडातले किती मोठ्या युनिव्हर्सिटीज येत आहेत. आणि मग ते ज्युडिशियल एज्युकेशन हब कसं होणार आहे याचं वर्णन त्यांनी केलं. या नवी मुंबईमध्ये जागा अलॉट करणं विद्यापीठांनी असो, शिक्षणाचा धंदा करणारे या देशातली विद्यापीठं आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठं भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आणि शहरांच्या आजूबाजूला जागा ताब्यात घेत आहेत, लँड ग्रॅबिंग करतायत. शिक्षणाचा उद्योग करणारे लोकांकडे आज सरकार या पद्धतीने बघतं आणि त्याची तरतूद आम्ही कशी केली शिक्षणासाठी असं जे सांगतायत. प्रश्न असा आहे, आमच्या माध्यमिक शिक्षण आणि शालेय शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत फुकट करण्याची हिंमत दाखवा जरा, त्याच्यावरती प्रोव्हिजन करा. आणि तीच गोष्ट आरोग्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे महात्मा फुले योजने, त्यानंतर आयुष्मान योजना याच्याशी लिंकअप करून तुम्ही या या संपूर्ण मुंबई सारख्या शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणचे असले हॉस्पिटल्स याच्यावरती खर्च कमी केला का जास्त केला, सुविधा लोकांच्या वाढवल्या का कमी केल्या, नर्सेस डॉक्टर्स यांची संख्या वाढवली की कमी केली, लोकांच्या आरोग्याचा हक्क आहे असं सांगण्याची हिंमत तरी तुम्ही दाखवता का? ह्यातलं काही नाही. जी गोष्ट राज्य सरकारमध्ये काँग्रेसने करून दाखवली ती, यातलं काही नाही. राईट टू हेल्थ, आज खरं म्हणजे लोकांना राईट टू हेल्थ आणि सरकारने आरोग्यावरती आणि शिक्षणावरती किती खर्च केला हे दाखवण्याची गरज असताना सरकार आरोग्याची जबाबदारी घेत नाही. राईट राईट टू हेल्थ नाही, राईट टू एज्युकेशन नाही, शाळा बंद आणि संपूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण. त्यामुळे किती वाहनं आले हे सांगत असताना तुम्ही बीएसटी बंद करताय, तुम्ही एसटी बंद करताय, तुम्ही हॉस्पिटल्स बंद करताय, तुम्ही कामगार हॉस्पिटल बंद करताय, तुम्ही संपूर्णपणे खासगी यंत्रणांकडे ह्या सगळ्या घटनात्मक जे अधिकार, मूलभूत अधिकार जनतेचे जे आहेत ते सोपवतायत. त्यामुळे तुम्ही घटनाविरोधी काम करताय, घटनाद्रोही काम करताय. भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिलला वर्धापन दिन आहे. तुम्ही किती लोकांच्या जयंत्या आणि किती महापुरुषांकरता तुम्ही काय स्मारकं केली किंवा हे केले, पुतळे उभे केले, याच्यावरती किती खर्च हा प्रश्न नाहीये. जनतेवरती किती खर्च केला हा मुद्दा आहे. आणि म्हणून या संपूर्ण बजेटमध्ये आम्ही कसे FRBM ऍक्टच्या पॅरामीटरमध्ये आहोत हे सांगत असताना, अनेक योजनांची जत्री करत असताना ठळक गोष्ट काय, मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये 3 बजेट तुम्ही सादर केली. याचा अर्थ तुमच्याकडे प्लॅनिंग नाही, तुमच्याकडे गव्हर्नन्स नाही, तुमच्याकडे नियोजन नाही. आणि संपूर्ण 3 वर्षामध्ये 3 बजेट, कायद्यामध्ये तुम्हाला सप्लिमेंटरी बजेट घेण्याचा अधिकार आहे. पण मुख्य बजेट आल्यानंतर सप्लिमेंटरी बजेट हे 2 किंवा 3 आले, त्याचा पण साईज मेन बजेट एवढा. 1-1.5 लाख कोटीचे सप्लिमेंटरी बजेट मागच्या वर्षाचे, हा सगळा खर्च आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती 9.5 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज, मग तुटीचं बजेट, मग रेव्हेन्यू तूट आहे, फिस्कल तूट आहे. या सगळ्या गोष्टी काही जनतेचा पैसा जो जीएसटीच्या रूपाने जमा होतो, तो डायरेक्ट टॅक्सच्या रूपाने जमा होतो. आणि महाराष्ट्र सरकारने कर इतर म्हणजे जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स सोडून जे महाराष्ट्र सरकारने ते उत्पन्न मिळवले तेही 4.5 लाख कोटीचे आहे. तर हे सगळं उत्पन्न काही मूठभर कॉर्पोरेटच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च होतोय. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पैसा खेचला जाण्याची क्षमता या बजेटच्या तरतुदीतून दिसते. आणि हे करत असताना अल्पसंख्याक लोक किंवा मागासवर्गीय, SC, ST, OBC सगळ्यांची अनुदानं कापून तुम्ही बहिणींवरती खर्च केला. 1500चे 2100 होऊ शकले नाहीत. आणि ही गोष्ट खरं म्हणजे एक करप्ट ऍक्टिव्हिटी, चंदा दो धंदा दो सारखं. तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, अशा तऱ्हेची गोष्ट आहे. ही बंद व्हायला पाहिजे. त्याऐवजी त्या महिलांना रोजगार निर्माण होण्याकरता काय करता येईल असा विचार करायला पाहिजे. बजेट हे त्यासाठी असतं. त्यामुळे केंद्राचं बजेट काय किंवा राज्याचं बजेट काय, नरेंद्रचं बजेट काय, देवेंद्रचं बजेट काय, याच्यामध्ये
भरपूर घोषणांचा पाऊस, पण प्रत्यक्षामध्ये जनतेच्या पैशाच्या काही लोकांनी, मुठभर लोकांनी तो पैसा सायफर आउट कसा होईल, लुटीचा मार्ग, याच्यातून अनेक गोष्टी येत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे काय? तर बँकांमध्ये त्यांची जी खाती आहेत त्याकरता सरकारचा एक चेक जाईल आणि बँका आपले कर्ज वसूल करतील. शेतकऱ्याला काय फायदा? शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही चांगले कर्ज फेडणारे असाल तर तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ 50,000चं. पण इथे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे म्हणून पूर्ण कर्जमाफीची मागणी लोक करतायत. आणि ट्रम्प तात्या आणि आमचे नरेंद्र यांनी जे काय एकतर्फी अग्रीमेंट केल्याने भारतीय किसानांचा भारतभर महाराष्ट्रभर सत्यानाश केलाय, तर शेतकरी होळी करतायत त्या कराराची, कारण त्यांचं भविष्य अंधकारमय झालेलं आहे. अशा वेळेस काहीतरी उल्लेख केला का? महाराष्ट्र हे प्रगतीष्ठ राज्य आहे, पण संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीचा देशावरती परिणाम होतोय आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच होतोय. इथले अनेक उद्योग बंद पडत आहेत. शेती व्यवस्था ही उत्पादक नाहीये आणि शेतकऱ्या नवीन रोजगार निर्माणाची कोणती शक्यता नसताना सगळा डाटा भारताचा हा याच्यावरती कंट्रोल विदेशी भांडवलदार मोठ्या प्रमाणात करतायत. तिकडचे कॉर्पोरेट्स याकरता आपल्याकडे येत आहेत, त्यांना आमंत्रण दिलं जातंय. अशा संदर्भात हे बजेट बघण्याची गरज आहे. आणि म्हणून काय म्हणावं या बजेटला? करप्शनच्या अनेक मार्गाने, म्हणजे वोट चोरीपासून ते नोट चोरीपर्यंत वारंवार तमाम विरोधकांनी, विशेषतः राहुल गांधींनी अत्यंत देशभर कॅम्पेन केली आणि सांगितलं की वोट चोरीमुळे हे सरकार यांना लोकांनी निवडून दिलेलं नाहीये. आणि आता या सर्व बजेटमधून ते तुमच्या नोटेची पण चोरी करतात. त्याकरता अनेक योजना आहेत. जनधन खाती असतील, अनेक योजना असतील. आम आदमी कोण आणि खास आदमी कोण हे जर बघितलं तर याद्यांमध्ये खास जे आहे ते लाभार्थी आहे. आणि म्हणून बहिणी खऱ्या कुठल्या आणि खोट्या कुठल्या याचा शोध अजूनही घेत आहेत. म्हणून 1500 ते 2100 करणं शक्यच नव्हतं. 1500 चालू ठेवणं आहे, पण हाही एक बकवास आहे. गेल्या वर्षी 3 बजेट आणली मुख्य बजेट नंतर. आता यावर्षी सप्लिमेंटरी बजेट प्रत्येक मोठ्या विकास कामासाठी आपापल्या गटातल्या लोकांना खुश करण्याकरता मोठ्या खर्चाकरता पुन्हा सप्लिमेंटरी बजेट आणण्याची पद्धती महाराष्ट्रात भाजप सरकारने केलेली आहे, एकनाथ शिंदे सरकारने केलेली आहे. आणि म्हणून हे बजेट झाल्यानंतर दर अधिवेशनात एक बजेट आणणारं, किंबहुना हे बजेट होण्यापूर्वी सुद्धा 12,000 कोटीचं बजेट यांनी सँक्शन करून घेतलं, सप्लिमेंटरी बजेट. त्यामुळे ह्यांचा गव्हर्नन्सचा प्रश्न, भारतीय जनता पक्षाच्या एकूणच गव्हर्नन्सचा प्रश्न आज ऐरणीवर आलेला असताना ज्या बाता आणि गप्पा मारतायत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज युद्धाचं वातावरण असताना, उद्योग संकटात असताना, भारत अर्थव्यवस्था आणि फायनान्शियल सेक्टर हा आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या टप्प्यावर आहे. या मुंबई शहरातली आयडीबी बँक विकण्याच्या मार्गावर आहे. 12 बँका 4 बँका करण्याच्या मार्गावर आहेत. LIC मध्ये 100% भांडवल येत असताना या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सादर होणार हे बजेट, याचा कुठेही सादर करताना मागमूस अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही. काय सांगावं? त्यामुळे एक फसवं बजेट, योजनांचा फुलोरा असणारं बजेट. श्रीमंत मध्यमवर्गीय हा जो मतदारसंघ आहे भाजपचा आणि कॉर्पोरेट्स यांच्याकरता सर्वसामान्य जनतेने जमवलेला टॅक्स मधला पैसा, तो GST आणि डायरेक्ट टॅक्स हा ह्यांच्यावरती उधळण्याकरता आहे. याच्यापेक्षा दुसरं कुठलंही वर्णन या बजेटचं असू शकत नाही. अशीच खरी परिस्थिती आहे. या ठिकाणच्या असलेल्या संस्था या किती टिकतील या देशाच्या नेतृत्वाच्या हाताखाली, असाही प्रश्न आहे. त्या बँका असतील, इन्शुरन्स असतील, ऑइल असेल, स्टील असेल, कोल असेल, या ठिकाणी चंदादो आणि धंदादोचा व्यवहार याही बजेटमध्ये दिसतोय. आणि म्हणून या बजेटला काय म्हणावं, इतकं बँकरप्ट विचार करणारं आज सरकार दुर्दैवाने या देशामध्ये दिल्लीत आहे आणि मुंबईत आहे. इथेच थांबतो. लोकांनी दखल घ्यावी.
अशा सगळ्या जनतेच्या पैशाची हेळसांड करणारं बजेट, वर्षातून 3-3 बजेट, आणि त्यातून काही लोकांचे कोट्यवधी रुपयाचे इमले उभे राहतात. असं हे व्यवहार या एनडीए गव्हर्नमेंटचा आणि या भाजप प्रणित सरकारचा आहे. हेच या बजेटमधून हा एक मोठी संधी असते या लोकांना. कुठून कुठून पैसे काढावेत आणि कुठून कुठून पैसे कमवावेत, तपशिलामध्ये आपण बोलू, सेगमेंट वाईज बोलू. उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्र सेगमेंट वाईज बोलू. आज तात्पुरतं एवढंच थांबतो. धन्यवाद.